कडून आणि आपण दुसऱ्या साईडला पाहिलं नॉन सेकंड वरती नितीन डिगे पॉवर प्लेचा षटक असेल पहिला षटक हाताळेल स्वतः संघ मालक स्वतः कर्णधार अमोल दादा रणपिसे एक दांडगा 22 वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती केपीएल फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेताना चेंडू हवेमध्ये सुरेख एफर्ट होता समीर दादा शिवण याचा मात्र सुरेख बॅकअप केलं जातंय सूरज सवतकरच्या माध्यमातून थ्रो या पुरतं 3 धावा पूर्ण केल्या जातात या 3 धावासह धाव फलक आपण पाहतोय 3 या आकड्यावरती पहिला चेंडू फुलटॉस चेंडू फेकला होता बॅटची कडा घेऊन चेंडू पॉइंट रिझर्व मध्ये गेला होता समीर शिगवण तिथे तैनात होता सुरेख एफर्ट सुद्धा पाहायला मिळाला पण तितकीच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते प्रशांत मोहिते आणि नितीन डिगे यांच्या माध्यमातून 3 धाव प्राप्त केला धाव फलक पाहतोय आपण तब्बल 3 या आकड्यावरती पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय कमी गतीचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर गर्रकन वळतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये एसटी रक्षक आपण पाहतो रोशन वोटर तिथे तैनात निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनला आकाश मोहिते तिथे तैनात 1 धाव प्राप्त केली जाते या 1 धावेसह धाव फलक पुढे सरसावतोय जातोय आपण पाहिलं तर तब्बल 4 या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ झालाय 4 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात 3 चेंडू येणं अजून बाकी पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू आपण जर पाहिलं ना तर एक्सपिरियन्स खेळाडू आहे अनुभव आहे आणि अनुभवासमोर नक्कीच प्रशांत मोहिते नमता होतोय सुरेख चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतोय या निर्धाव चेंडूची सांगता धाव फलक स्थिरावलाय 4 या आकड्यावरती पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू चाललाय सरळ लॉंग अँड स्ट्रॉंग प्रशांत मोहिते ब्रँडेड षटकार 6 धावा या 6 धावासह धाव फलक पुढे सरसावतोय जातोय 10 या आकड्यावरती प्रशांत मोहिते सुद्धा सांगून सोडतोय अमोल दादाला की मी सुद्धा इन्फॉर्म आहे माझ्या समोर असे चेंडू फेकू नकोस पुण्यातले चेंडू नक्कीच प्रशांत मोहिते सारखा खेळाडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपण पाहिलं ना तर पडल्यानंतर थोडासा लेग कटर पाहायला मिळतोय पुन्हा एकदा निर्धाव अमर शांताराम खैरकर थांबायचं जरा पाहतोय या अमन गायकवाड दुसरा षटक हाताळण्यासाठी सुरेख यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफला सूरज सवतकर तिथे तैनात सुरेख क्षेत्ररक्षण पाहताना मिळतोय आपल्याला 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत या 2 धावासह धाव फलक पुढे सरसावतोय जातोय आपण तब्बल 12 या आकड्यावरती सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते नितीन डिगेच्या माध्यमातून कार्पेटच्या सहारे धावा जमा करतोय नितीन डिगे एक सुरेख साठ्याची आहे आपल्याकडून पाहायला मिळते नितीन कडून आपल्याला पुन्हा एकदा अमन गायकवाड पुन्हा एकदा सुरेख लॉंग ऑफला कटवलाय सूरज सवतकर तिथे तैनात झेल सुटला जातोय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय या सूरज सवतकरच्या माध्यमातून आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या जातात या 3 धावासह धाव फलक पुढे सरसावतोय जातोय 15 या आकड्यावरती आपण जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 1 षटकार आलाय आणि बाकीच्या धावा जर पाहिल्या ना तर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती नितीन डिगे आणि प्रशांत मोहिते सुरेख फाटका बॅटची कडा चेंडू चाला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी या 1 धावासह धाव फलक पुढे सरसावेल जाईल 16 या आकड्यावरती आपण पहिले 2 चेंडू यॉर्कर पद्धतीचे टाकले त्यानंतर सुरेख पुढे एकदा पाठी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू टाकतोय मारण्याचा प्रयत्न केला जातो प्रशांतच्या माध्यमातून चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ चाला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी धाव फलक आपण पाहिलं तर 16 चेंडू येणं अजून बाकी दुसऱ्या षटका दरम्यान पुन्हा एकदा त्याच चेंडूचा उपयोग केला जातोय अमन गायकवाडच्या माध्यमातून
डिक्लेअर स्वरूपात अजून एक धाव प्राप्त केली जाते प्रशांत मोहितेच्या माध्यमातून. धाव फलक जर आपण पाहिलं तर 17 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू येणं अजून बाकी. 2 चेंडू येणं अजून बाकी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. पुन्हा बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय सरळ डिक्लेअर झोनच्या स्वरूपात 1 धावेसाठी. या 1 धावेसाठी धाव फलक आपण जर पाहिलं तर 18 या आकड्यावरती. अमोल दादाने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्ची केल्या आणि 5 चेंडूमध्ये अमन गायकवाड फक्त आणि फक्त 8 धावा खर्ची करतोय. धाव फलक जर आपण पाहिलं तर 18 या आकड्यावरती. सुरेख पद्धतीचा चेंडू आपण जर पाहिलं स्क्वेअर लेगला खेळून काढलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो रोहन जाधवच्या माध्यमातून. सुरेख फेकी पण फेकी दरम्यान 3 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या 3 धावेचं धाव फलक जर आपण पाहिलं 21 या आकड्यावरती. पहिल्या षटकात दरम्यान आपण पाहिलं तर 10 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्ची करतोय अमन गायकवाड. 2 षटका अखेर धाव फलक जर आपण पाहिलं तर 21 या आकड्यावरती. बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग केला जातोय या दोन्ही फलंदाजांकडून. प्रशांत मोहिते आणि नितीन डिगे दोन्हीही सलामी फलंदाज अजूनही मैदानावरती वाकेत आणि अजून फलंदाजी खूप मोठी आहे. स्वतः कर्णधार संघ मालक वैभव गोडावले सुद्धा आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मोठे नाव आहे संदेश कदम सुद्धा आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पांडुरंग कदम सुद्धा आहेत. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दरम्यान. चेंडू चाललाय सरळ 6 धावेसाठी. सुरेख फटका पाहायला मिळतोय प्रशांत मोहितेच्या माध्यमातून. या 6 धावेसह धाव फलक पुढे सरसावतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. अजून एक येतोय दणदणीत षटकार. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार प्रशांत मोहितेच्या माध्यमातून. या 2 षटकारासह धाव फलक पुढे सरसावतोय जातोय 33 या आकड्यावरती. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते या बॅटिंग पॉवर प्लेच्या दरम्यान. पुन्हा एकदा उडवतोय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला अनुज कदम याच्या माध्यमातून. पैकी येतात पर 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावासह धाव फलक पुढे सरसावतोय जातोय या 35 या आकड्यावरती. सुरेख फलंदाजीचा प्रत्यक्षित पाहायला मिळतो आपल्याला प्रशांत मोहितेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुरेख चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख कमबॅक करताना पाहायला मिळतोय अमोल दादा रणपिसे. सुरेख पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दरम्यान चेंडू खेळलाय. चेंडू खाली आपण पाहतो रोहन जाधव तिथे तत्पर आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहताना फेकी तत्पर 3 धावा प्राप्त केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतो स्टार्टिंग पासून नितीन डिगे आणि प्रशांत मोहिते यांच्या माध्यमातून. या 3 धावासह धाव फलक पुढे सरसावतोय जातोय 38 या आकड्यावरती. अजूनही सलामीवीर मैदानावरती तैनात आहेत. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नितीन डिगे आणि प्रशांत मोहिते यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू येणं बाकी. स्टेप आउट करून खेळलाय चेंडू पाठवलाय सरळ काउ कॉर्नरला. षटकार. नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा करताना पाहायला मिळतोय आपल्याला नितीन डिगे आणि प्रशांत मोहिते. या 6 धावासह धाव फलक पुढे सरसावलं 44 या आकड्यावरती. धाव फलक जर पाहिलं आपण तर 44. 3 षटका अखेर 44 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात मराठा स्ट्रायकर संघाकडून.
44 3 षटका अखेर आपण धाव फळक पाहतो तर तब्येत 44 या आकड्यावरती नव्याने आलेला गोलंदाज आपण पाहतोय अनुज कदम एक फिरकीपट्टू आहे सुरेख गोलंदाजीचं प्रत्येक सिद्ध करताना पाहायला सुरेख फटका खेळलाय लॉंग ऑफला निशांत रांजणकर तिथे त्यांना सुरेख बॅकअप सागर बडेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तितकाच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय प्रशांत आणि नितीनच्या माध्यमातून या 2 धावांचा धावफलक पुढे सरसवतोय जातोय 46 या आकड्यावरती सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला सुरेख चेंडू लोअर फुल टॉस पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये प्रशांत मोहितेला दरम्यान 1 धाव प्राप्त केली जाते 1 धावेचा धावफलक आपण जर पाहिलं तर तब्बल 47 या आकड्यावरती नितीन डिगे पुन्हा एकदा सेकंड वरती पाहायला मिळतोय मागच्या चेंडूवरती मागच्या षटकामध्ये अमोल रणपिसे सारख्या खेळाडूवर हल्ला चढवलेला नितीन डिगे एक खराब चेंडू वाईड चेंडू अतिरिक्त धाव या अतिरिक्त धावेचा धावफलक पुढे सरसावतोय जातोय या तब्बल आपण पाहिलं तर 48 या आकड्यावरती पुढे आता खेळून काढलाय ऑन साइडला खराब क्षेत्ररक्षण अमोल रणपिसेच्या माध्यमातून चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार चौकार या 4 धावांसह धावफलक पाहिलं आपण जर तर तब्बल 52 या आकड्यावरती आतापर्यंतचे आपण 2 सामने पाहिले दोन्ही सामन्यांमध्ये तब्बल 35 धावा केल्या वैभव इलेव्हन संघाने आणि त्याच्या दरम्यान अगोदर पाहिलं तर श्रीशा लेजंड संघाने पण हा संघ राया सुपरस्टार संघाला डॉमिनेट करतोय पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढतोय मंगेश रणपिसे तिथे तैनात सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय 1 धाव प्राप्त केली जाते 1 धावाचा धावफलक पुढे सरसावलं जातोय पाहिलं तर 53 या आकड्यावरती विकेटचा पतन पहिला धक्का अनुज कदम देतोय मराठा स्ट्रायकर संघाला सुरेख फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला प्रशांत मोहिते याच्या माध्यमातून पहिला गडी गारद होतोय तब्बल प्रशांत मोहिते तब्बल आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 35 धावा करून तंबू मध्ये परततोय एक उत्तमरित्या फलंदाजी नक्कीच प्रशांत मोहितेसाठी टाळा झाला पाहिजे मित्रांनो नव्याने आलेला फलंदाज आपण पाहतोय तर वैभव गोडावले स्वतः कर्णधार संघ मालक शॉर्ट ऑफ लेपचा चेंडू खेळून काढतोय ऑन साइडला खेळाडू सागर बडे तिथे तैनात सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो सागर बडेच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त केली जाते 1 धावेसह धावफलक पुढे सरसावतोय 54 या आकड्यावरती नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतोय कुठे ना कुठेतरी राया सुपरस्टार संघ नक्कीच या षटकामध्ये जखडून ठेवलंय मराठा स्ट्रायकर संघाला आणि प्रशांत मोहिते सारखा मोठा गडी गारद केलाय या अनुज कदमनं 4 षटका अखेर धावफलक जर पाहिलं तर 54 धावा 5व्या षटकासाठी आमंत्रण केलं सागर बडे याला नव्याने आलेला गोलंदाज सागर बडे एक युवा खेळाडू आपण जर पाहिलं ना तर या केपीएलच्या दरम्यान आपल्याला भरपूर युवा खेळाडू पाहायला मिळतील युवा खेळाडू जर आपण पाहिलं तर पारस जाधव आहे साहिल तलार श्रेयस कोकाडे आतापर्यंत निकेश मोहिते आयुष शेलार आता सागर बडे आपण पाहतोय खूप सारे युवा खेळाडू आहेत तो सागर बडे आणि संघ मालक वैभव गोडावले सुरेख चेंडू पडल्यानंतर गर्रकन वळला एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता सुरेख गोलंदाजीचं प्रत्यक्षित पाहायला मिळतो आपल्याला सागर बडेच्या माध्यमातून पुन्हा एकदा खराब चेंडू नो चेंडू निशांत रांजणकर तैनात सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तत्पर 2 धावा पुढे केल्या जातात या 2 धावेसह धावफलक पुढे सरसावतोय 2+1 नो धाव 57 धावा नक्कीच पुढील चेंडू फ्री हिट असेल
पुन्हा वैभव गोडावले, पुन्हा एकदा खराब चेंडू, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे आणि अजून एक नो चेंडू, अजून एक अतिरिक्त धाव पळत पुढे सरसावतोय जातोय 58 या आकड्यावरती. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे पण त्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरतोय सागर बडे. नक्कीच वैभव घोडावल्यासारखा ताकदीचा फलंदाज असताना थोडंसं दडपण असतं युवा खेळाडूंवर आणि तेच दडपण आपल्याला सागर बडेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. धाव फलक जर पाहिलं तर तब्बल 58 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. सागर बडे पुन्हा एकदा फ्री हिट चेंडू असेल, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, अजून एक नो चेंडू आणि या नो चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू चाललाय सरळ ऑन साइडला, षटकार. बॅक टू बॅकचे 3 नो चेंडू फेकले गेले सागर बडेच्या माध्यमातून आणि या षटकाराचा धाव फलक जर आपण पाहिलं तर 65 या आकड्यावरती. कुठे ना कुठेतरी पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा फेकला, त्यानंतर 3 चेंडू नो फेकले गेले सागर बडेच्या माध्यमातून. नक्की दडपणाखाली पाहायला मिळतोय सागर बडे. येणारा चेंडू फ्री हिट असेल, सुरेख चेंडू, एक धाव टिकल्याच्या स्वरूपात एक धाव प्राप्त केली जाते. आपण जर पाहिलंय ना ते नो चेंडू फेकल्यानंतर अनुज कदम त्याच्याजवळ गेला, त्याला कान मंत्र दिला, त्यानंतर सुरेख कमबॅक करताना पाहायला मिळतोय सागर बडे. सुरेख अनुभव आहे अनुज कदम याच्याकडे आणि तो शेअर करताना युवा खेळाडूला सागर बडेला. सुरेख स्लोवर, काही नैसर्गिक अडथळ्यामुळे 2 धावा प्राप्त केल्या जातात. या 2 धावासह धाव फलक जर पाहिलं तर 68 या आकड्यावरती. आपण नितीन डिगे पाहिलं ना, प्रसाद बाद झाल्यानंतर नितीन डिगे नॉन स्ट्राईक एंड वरतीच आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, या काऊ कॉर्नरला अमोल रणपिसी तिथे तैनात, फेकी करण्यात तत्पर 2 धावा पूर्ण केल्या जातात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. या 2 धावासह धाव फलक जर आपण पाहिलं तर तब्बल 70 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा शॉर्ट ऑफ लेग पर्यंतचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. या सुरक्षा रक्षण फेकी होण्यात तत्पर 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावासह धाव फलक जर आपण पाहिलं तर 72 या आकड्यावरती. आतापर्यंतचा सगळ्यात हायचा स्कोर असेल 72 धावा. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पाहायला होतो, चेंडू ऑन साइडला खेळून करतोय अमोल रणपिसे तैनात. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि 4 धावा. या 4 धावासह धाव फलक जर आपण पाहिलं तर 76 या आकड्यावरती. राया सुपरस्टार संघाला जिंकण्यासाठी तब्बल 77 धावांची गरज आहे. आतापर्यंतचा हेचा स्कोर असेल 70. मराठा सायकल संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तब्बल 77 धावांची गरज आहे. खाली आहे का बघ, मगाशी आणलेल ना 5.
आपण पाहतोय या राया सुपरस्टार संघाने आपले सलामीचे फलंदाज पाडून द्यायचे आहेत आणि रोहन जाधव याच्यासाठी नामक संधी आहे. जो रोहन जाधवने 3 चेंडूमध्ये 3 षटकारे ठोकले तर राजी कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. राया सुपरस्टार संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. मराठा स्ट्रायकर संघ जर आपण पाहिलं तर हाबी झाला राया सुपरस्टार संघावरती आणि तब्बल 76 धावा धावफलकावर लगावल्या आणि 77 धावा जिंकण्यासाठी दिल्या आहेत त्या राया सुपरस्टार संघाला. आणि तितकंच आपण पाहिलं तर मराठा स्ट्रायकर संघाकडे गोलंदाजी सुद्धा आहे. स्वतः संघ मालक कर्णधार वैभव गोडावले, त्यानंतर जर आपण पाहिलं तर निखिल बडे सुद्धा आहे, संकेत कदम आहे आणि एक नामांकित खेळाडू संदेश कदम सुद्धा त्या संघामध्ये आहे, प्रणय कदम आहे, नितीन डिगे सारखा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू. त्यानंतर जर पाहिलं तर आपण आकाश कदम सुद्धा त्या संघामध्ये आहे. एक नामांकित खेळाडूचा भरणा आहे या खेळाडूमध्ये. राया सुपरस्टार संघ आपण जर पाहिलं तर सलामीचे फलंदाज आपण पाहतोय अमोल रणपिसे आणि रोहन जाधव. गोलंदाजी मार्गावरती पाहतोय आपण पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. आपण जर पाहिलं ना तर पॉइंटला जर आपण पाहिलं तर प्रणय कदम कव्हर मध्ये पाहतोय आपण, आकाश कदम लॉंग ऑफला पाहतोय क्षेत्ररक्षण सजवताना, संदेश कदम लॉंग ऑनला जर पाहिला आपण तर नितीन मिडॉनला पाहिलं तर आपण नितीन डी बरोबर लोकांना पाहिलं आपण तर स्वतः प्रसाद मोहिते ज्याच्या माध्यमातून वैयक्तिक 35 धावांची खेळी साकारली गेली तो प्रसाद मोहिते आपल्याला पाहताना मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर कल्पेश जाधव सुद्धा आहे, त्याचबरोबर संकेत कदम, सत्याहत्तर धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी सज्ज आपण बघतोय अमोल रणपिसे आणि रोहन जाधव. आणि तितकाच ताकदीचा गोलंदाज कोस्ते एक्सप्रेस द कन्सिस्टन्सी वैभव गोडावले. फुलरपतीचा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला. संदेश कदम यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. द स्पीड गन आपण पाहतोय ज्या वेगाने चेंडू फेकतो ना हा खेळाडू, नक्कीच गोल फलंदाजाला आपण जर पाहिलं तर वैभव गोडावले जर अमोल रणपिसे यांचा विकेट घेतला तर अनिकेत रणपिसे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेख फाटक्या हलक्या हाताने खेळून काढतोय प्रशांत निखिल बडे तिथे तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सुरेख फेकी धाव फलक आपण जर पाहिलंय तर 1 धाव. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलक स्थिरावला आपण पाहतो तर 1 धाव. संदेश कदम याच्यासाठी नामांकित संधी आहे. जर संदेश कदम यांनी झेल पकडला ना तर सुजित डिगे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढे चौथा चेंडू नव्याने आपल्याला स्ट्राईक वरती आलेला पाहायला मिळतोय रोहन जाधव. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त केली जाते. धाव फलक जर आपण पाहिलं तर 2 या आकड्यावरती. चेंडू हवेमध्ये, संदेश कदम खाली, एक नामांकित संधी. अरे झेल सोडतोय मित्रांनो. रोहन जाधवने खेळून काढलेला चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आकाश कदम खाली, पण झेल सुटतोय. एक अजून एक संधी मिळते रोहन जाधव याला आणि या 2 धावाचा धाव फलक पुढे सरसावतोय, जातोय 4 या आकड्यावरती. शॉर्ट ऑफ लिंपचा चेंडू, अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटका अखेर धाव फलक आपण पाहतोय तर तब्बल 4 धावा सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्षित वैभव गोडावलेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
आदिरा चॅलेंजर्स आणि वैभव 11 याच्या नंतरचा होणारा सामना. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलक जर आपण पाहिलं तर 4 या आकड्यावरती. नव्याने आलेला गोलंदाज निखिल बडे. बूम 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 बुमरा. सुरेख पंचा चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला. प्रणय कदम याच्या माध्यमातून काय झेल टिपला, सुरेख झेल टिपला गेला. आपण जर पाहिलं ना पॉइंट दरम्यान रवींद्र जडेजाची आठवण करून देणारा हा झेल होता. त्याच पद्धतीचा झेल प्रणय कदम याच्या माध्यमातून टिपला जातोय आणि मोठा गडी गारद करताना पाहायला मिळतोय अमोल रणपिसेच्या स्वरूपात. अमोल रणपिसे जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय तर अनुज कदम स्ट्राईक वरती. एक खराब चेंडू, वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 अतिरिक्त धावा. नो चेंडू, नो चेंडू असेल आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. बघा एक धाव पूर्ण लेफ्ट साईडला कटवलेला आहे. एकच धावेवर समाधान. मला वाटतं दुसरा धाव बघा रनआउटचा चान्स आणि मला वाटतं पोहोचलेला आहे अनुज कदम. संघाची वाढती धाव संख्या 8 धावा. बघा स्ट्राईकला तो रोहन जाधव. गोलंदाजी करतो तो निखिल बडे. वैभव 11च्या सर्व खेळाडूंनी कॉम्पिटिटिव्ह संपर्क साधायचा आहे. बघ्या निखिल यांचा दुसरा चेंडू रोहन यांना. बघ्या फुलटा चेंडूची वाईट चेंडू. एक अतिरेक धाव. 9 धावा. दुसरं शतक चालू आहे ते बघ्या. परत एकदा 10-12 धावांचा रनअप घेऊन निखिल बडे रोहन जाधव याला मारण्याचा प्रयत्न झेल लागले. बघा झेल होते का. चांगले क्षेत्ररक्षण जयदेव जाधव. मला वाटतं स्वतः स्लिपच्या स्वरूपात होता. बघा अनुज कदम आणि क्लीन बॉल. दुसरा आदरा भेटलेला आहे तो राया सुपरस्टार संघाला. अनुजची जागा भरून घेण्यासाठी येत तो रोशन ओंड्रे. हा एक चांगला खेळाडू आहे मित्रांनो. 1-2 गेम आपला चालू ठेवू शकतो पण 1-2 काही होणार नाही. आपल्याला षटकार चौकार मारावे लागतील रोशन आणि रोहनला. रोहन अजून टीचर उभा आहे. रोहन मध्ये क्षमता आहे मोठे पटके मारण्याची. बघूया परत एकदा निखिल बडे चौथा चेंडू घेऊन 5वा सॉरी. परत एकदा गति से भटके अंपायर ने दिया वाइट के पटके. व्हेरिएशन करायला जातो तो निखिल बबन बडे. चांगली गोलंदाजी करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देत आहे तो निखिल बडे. परत एकदा निखिल बडे 5वा चेंडू घेऊन मारलेला लेफ्ट साईडला टॉप शॉट. किती धावा आणि कणकणीत षटकार. 16 धावा. वैभव 11चे सर्व खेळाडू कॉमेडी वगैरे होत आहे. मोठा फटका. मी पहिलाच बोललो होतो रोशनकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. स्कोर एक बॉल आहे. स्कोर काय आलाय 16 धावा. एक चेंडू 16 धावा. दुसऱ्या ओव्हरचा लास्ट चेंडू. बघूया परत एकदा मारण्याच्या प्रयत्नात काही समजलेला आणि विकेट किपर मला वाटतं बीट झालेला आणि अशा तऱ्हेने एक डिक्लेअरच्या स्वरूपात 17 धावा. आता 3 ओव्हरीमध्ये हाणामारीचं शतक खेळावं लागेल तर रोहन जाधव आणि रोशन ओंड्रे याला.
याच्यानंतर होणारा सामना आदिरा चॅलेंजर वर्सेस वैभव 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. बघा परत एकदा रोहन जाधव स्ट्राईकला आणि स्वतः गोलंदाज संघ मालक वैभव दादा गोडावले रफ्तारचा बादशाह मानला जातो तो कुस्तेबुद्रुक संघाकडून. बघा पहिला आता चेंडू रोहन जाधव याला मारण्याच्या प्रयत्नात काहीच समजलेला नाहीये रोहन जाधव याला. मी पहिलं तर बोललो होतो की रफ्तारचा बादशाह मानला जातो तो वैभव दादा गोडावले. डॉट चेंडू संघाची वाढती धाव संख्या 17 धावा. बघूया परत एकदा रोहन जाधव आणि उलटाचा चेंडू काही समाचार घेता आला नाही. रोहन जाधव याला गोल्डन चान्स दिला होता वैभव गोडावले आणि रणजित आहे रणजित वैभव गोडावले कडून शिकावी मित्रांनो. कुठला गोलंदाज आणि कुठला फलंदाज कुठल्या जागेवर उतरवायचा तो बरोबर वैभव गोडावलेला माहिती असतो. परत एकदा वैभव गोडावले आणि ऑफसाईडला कटवलेला बघूया एक धाव पूर्ण. तो तर आकाश कदम बॉलच्या खाली एक धाव पूर्ण दुसरी धाव पण पूर्ण मला वाटतंय. दोनच धावेवर समाधान रोहन जाधव यांनी मानलेलं आहे. अशा तऱ्हेने संघाची वाढती धाव संख्या 19 धावा. 1-2 काही होणार नाही. रोहन जाधव मोठे फटके मारावे लागतील आपल्याला आपल्या संघाला विजयी करून द्यायचा असेल तर. उडवलाय बघ्या झेलच्या खाली मला वाटतं नितीन दिगेस होता आणि झेल बाद. नितीन हा असा खेळाडू त्याच्या हातामधून कधीच झेल सुटत नाहीये. नाणेफेकीसाठी येत आहे वैभव 11 आणि आदिरा चॅलेंजर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. सुनील कदम यांच्या हस्ते नाणेफेकी होणार आहे. आदिरा चॅलेंजर आणि वैभव 11 आणि स्वतः आता मला आलेला हिटमॅन उर्फ आकाश दादा मोहिते मोठे मोठे प्रॅक्टिसला फटके मारतो. मला असं फरदीन काजी सॉरी रिव्हर्स शॉट मारतो ना एक नंबर मारतो बोलतात. फरदीन काजी उर्फ आकाश मोहिते. आकाश मोहिते हा समोरच्या दिशेने मारलेला बघा किती धावा पूर्ण. एकदा पूर्ण दुसरी धावच्या प्रयत्नात दुसरी धाव पण मला वाटतंय पूर्ण. बघूया परत एकदा मारलेला आकाश मोठे आणि किती धावा. एक धाव पूर्ण दुसऱ्याच्या प्रयत्नात मला वाटतं दुसरी धाव पण मला वाटतं पूर्ण. बघूया किती धावा आणि 3 धावा पूर्ण. चांगली फलंदाजी करते आकाश मोहिते. मला वारंवार सांगण्यात येतो की आकाश मोहिते फुल टच मध्ये आहे. फरदीन काजी म्हणून त्याची ओळख आहे आपल्या कुस्तेबुद्रुक टीम मध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या झालेली होती 24 धावा. असा खेळाडूंना मित्रांनो आकाश मोहिते एकही बॉल डॉट होणार नाही तो सिंगल डबल चालू ठेवणार. वैभव गोडावलेची जागा भरून घेण्यासाठी जात आहे गोलंदाजीसाठी जात होतो स्वतः नितीन दादा डिगे. प्रदीप दादा संसारे आणि भावेश शेलार नाणेफेक होत आहे. बघूया कोण नाणेफेकी जिंकत होतो. नाणेफेकी कोण जिंकलेलं आहे. स्वतः भावेश शेलार उर्फ वैभव 11. निर्णय सांगायचा आपला. बघूया आकाश कदम वैभव 11 नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण निर्णय गेलेला आहे आणि फलंदाजीसाठी आदिरा चॅलेंज झालेला आहे. वाईट चेंडू गोलंदाजीसाठी आलेला तो प्रणय कदम. प्रणय कदम स्ट्राईकला येतो आकाश मोहिते.
आकाश मोहिते यांच्या बॅटमधून निघालेला चौकार योगेश शिर्के यांच्याकडून आपल्याला 3 बॉलचे बॉक्स भेटले आहेत. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. आणि कॉमेंट्री बॉलर आहेत वैभव शिर्के, ग्रुप ग्रामपंचायत भागाडचे सदस्य वैभवजी शिर्के साहेब. आपण ग्राउंड इथे येत कॉमेडी बॉलर येत आहे. रुपेश करंजकर इकडे येत आहे कॉमेडी बॉलर. ओमकार मोरे कॉमेडी बॉलर येत आहे. प्रणय कदम यांनी जर विकेट घेतला तर मनीष कदम यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि मला वाटतं 100 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे तो प्रणय दादा कदम. 100 रुपयाचा मानकरी. बड़ा विकेट गया है हिटमैन के स्वरूप में. फरदीन काजी बैक टू द पवेलियन. उनकी जगह भरने के लिए आए हुए वो अमन गायकवाड गोलंदाजीसाठी आले होते. प्रणय कदम परत एकदा आणि उलटा चेंडूची सांगत आहे. वैभवदादा शिर्के ग्रुप ग्रामपंचायत भागाडचे सदस्य यांचा सत्कार आमचे अध्यक्ष कोस्मा मित्र मंडळचे जगदीश दादा कुक्कोटे यांच्या हस्ते होणार आहे. रोशनच्या बॅटीतून निघालेला बघा वैभव दादा गोडाले स्वतः जेलच्या खाली आणि जेल बाद. चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती प्रणय दादा कदम यांची. स्वतःच्या स्पेल मध्ये मला वाटतं 2 विकेट घेतल्या. चांगली गोलंदाजी केली आहे ती प्रणय कदम. वारंवार मला वाटतं दादर आणि विलेज पार्ले मध्ये वारंवार प्रॅक्टिस मध्ये असणारा एकमेव खेळाडू प्रणय कदम. परत एकदा वाईट चेंडू. रुपेश करंजकर कुठे असेल त्यांनी कॉम्पिटिव्हला संपर्क साधायचा आहे. परत एकदा बघूया. फटकी शॉट लंबा पतंजली बाबा षटकार. पस्तीस धावा. संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 35 धावा. 43. आणि आपण गोलंदाजीला पाहत आहोत संदेश कदम आणि त्यांचा सामना करत आहेत ते म्हणजे अमन गायकवाड. संदेश कदम यांनी जर विकेट घेतला तर सुनील कदम यांच्याकडून 100 रुपये. दीपक केलकर यांनी इकडे यावे, स्टेज कडे यावे. दीपक केलकर. सुनील कदम यांनी सत्कार करावा त्यांचा. दीपक केळकर यांचा सत्कार सुनील कदम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. दीपक केळकर. आणि पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जात आहोत. तर 37 धावा झालेल्या पाहत आहोत आपण. संदेश कदम यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. एक्सपिरियन्स बॉलर फ्रॉम कोस्टे बुद्रुक. आणि वैभव गोडावले यांनी हा झेल घेतलाय. आपण बघत आहोत अतिशय जोश मध्ये असा संघ खेळतोय. युवा सगळे खेळाडू भरलेले आहेत या संघात. त्यातच एक एक्सपिरियन्स गोलंदाज संदेश कदम. संदेश कदम यांनी जर हॅट्रिक घेतली तर दीपक केळकर यांच्याकडून 200 रुपये. आणि सुनील
अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी एक्सपिरियन्स आपण पाहत आहोत. सूरज सावतकर आणि हा अतिरिक्त धाव वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा संदेश कदम टू निशांत रांजणकर आणि हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावा इथे येत आहेत. आणि हा अजून एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते संदेश कदम यांच्याद्वारे. इथे वैभव गडावले तरी प्रेरित करत आहेत की बॉलिंग अतिशय उत्कृष्ट असा सपोर्ट भेटत आहे कॅप्टन कडून. आणि अतिशय चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला इकडे. लास्टचा चेंडू आणि इथे आपण बघत आहोत मराठा स्ट्रायकर्स विन झालेला आहे. आणि पुढील सामना वैभव 11 वर्सेस आदिरा चॅलेंजर्स. प्रणय कदम आपला बक्षीस देऊन जमा करावे, घेऊन जावे.